अयोध्येतल्या माता अन्नपूर्णा देवीच्या मंदिरावरील ध्वजारोहण आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते झालं. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते. रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचं हे दुसरं वर्ष असून यानिमित्त 5 दिवसांचं विशेष अनुष्ठान होत आहे. यासाठी देशभरातील भाविक अयोध्येत दाखल झाले आहेत. राम मंदिरासाठी झालेली चळवळ ही जगातली सर्वात भव्य गाथांपैकी एक आहे, असं राजनाथ सिंग म्हणाले. ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतानं भगवान रामाच्या तत्वांचं पालन केलं. ज्याप्रमाणे रामाचं ध्येय रावणाचा वध करणं नव्हतं तर अधर्माचा अंत करणं होतं, त्याचप्रमाणे भारताचंही ध्येय दहशतवाद्यांना धडा शिकवणं हे होतं आणि ते ऑपरेशन सिंदूरनं केलं, असं ते म्हणाले. श्रीराम आपल्या चेतनेत खोलवर रुजले आहेत, असं ते म्हणाले. भगवान राम हे आपल्या इतिहासातील एक महान योद्धे होते, परंतु इतके महान असूनही त्यांनी युद्धातही एक विशिष्ट मर्यादा राखली, असं राजनाथ सिंग म्हणाले. आगामी वंदे भारत शयनयान रेल्वेची रेल्वे सुरक्षा